मित्रांनो, मुंबई बिंजोडला एक आणखी आदातमध्ये नवीन नाव म्हणजेच आपला तुफान. आताच बघितलं की एक प्रेक्षणीय बिंजोड होती, मोठी गाडी होती आणि नक्कीच आपल्या तुफानने आपल्या नावावरती केली. एक तुफान वेगाचा आणि चांगला नंदी पब्लिकला पळतंय आणि आज देखील गुलाल झाला. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव दीपक गजानन भाग्यवंत, पण बैल कुमारी निहारिका अनिल शेठ भंडारी यांच्या नावाने पळते, ब्राह्मण करवले. दादा काय सांगाल, आज बघतोय की आदत वासरू चांगला पळतोय आणि मागे पण आपण बघितलेलं एक चांगले चांगले शर्यती करतोय आणि आज देखील गुलाल झाला. काय सांगाल वासराबद्दल. वासरू अजूनपर्यंत आदातला त्याची कोणी गाडी मारली नाही आणि आदात नंतर आता आम्हाला जोडच नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ओपन मध्ये गाडी खेळलो. दादा आजच्या गाडीबद्दल सांगा ना, कशा काय प्रकारे गाडी जमवली. आजची गाडी दुश्मनवाल्यांचा नाव होता आणि सूरज ड्रायव्हर गोरपे आणि माझं बोलणं झालेलं की आपण अंजीरमध्ये गाडी पळवू म्हणून. तर तो त्यांचा बॅनर आला, तसाच मी सूरजशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलेलं की जमव म्हणून गाडी, आणि गाडी छान झाली. दादा आदत वासरू आहे आणि आदत वयापासून तुम्ही बघा, आता अंजीर म्हटलं तर एक नामांकित नाव आणि मुंबई बिंजोड मध्ये एक मोठं नाव. ते आज अंजीर सोबत पळाला, वासरू पण त्या म्हणजे लेवलला पळतोय. काय सांगाल वासराबद्दल. नक्कीच वासराबद्दल बोलू तेवढा कमीच आहे. आताच एक 4 दिवसापूर्वी घाटावरती पण अमोल केसरी मैदानाला पळाला, तिथे पण 3 नंबर आला. दादा वासराकडे बघता काय वाटतंय, कारण का बघा तुफान वेग लावतोय, पब्लिक लावून चांगला बोलतोय. काय सांगा. वासरू असा पळतो की भाऊजींचं नाव तसंच त्याच्यासोबत आमच्या मलंगड भागाचं सुद्धा नाव म्हणजे उज्ज्वल आहे. दादा आज पण समोरची गाडी एक मोठी होती, म्हणजे तुम्ही बघा आदत वयामध्येच एवढल्या मोठ्याल्या गाड्या खेळता. एक मनामध्ये म्हणजे अशी वाटतं ना की एवढी मोठी गाडी कशी काय पकडतोय आपण. तुफानवरती तर आमचा भरोसाच आहे आणि अंजीर मागच्या वर्षी जसा 1 नंबरला होता, थोडा त्याचा पण बॅचपॅड होता. बरोबर. पण काही लोकांना विश्वास नव्हता की गाडी भेटणार नाही म्हणून, पण आज त्या दोघांनी म्हणजे दाखवून दिला की आम्ही दोघे पळू शकतो पुन्हा एकदा. बरोबर दादा, कारण का अंजीर बघतोय आता बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्याला दिसत नव्हता, अचानक आज बऱ्याचशा दिवसानंतर बघायला भेटला. एकदम मैदानामध्ये होता, पण आज एक चांगली गाडी झाली. अंजीर बद्दल काय सांगाल, कारण का खरोखर एकदम चांगली गाडी पळाली. अंजीर म्हणजे मागच्या वर्षी जसा पळवता माझा तो फेवरेटच बैल होता आणि खूप दिवसापासून सूरजचा आणि माझं बोलणं चालू होतं की आपण बैलात कोणत्या पळवायचा म्हणून. तर अंजीर मध्ये त्यांनी सांगितलेलं की आपण ही गाडी पकडू म्हणून. दादा वासराकडे बघूनच वाटत होता की नक्कीच काही ना काहीतरी कमालच करून दाखवेल. तसंच त्याचं स्पीड पण आहे. काय सांगाल त्याच्या स्पीड बद्दल. पब्लिकला एवढा स्पीड आहे त्याला. वासराचा बोलायचं म्हणजे त्याच्या मोबाईल मध्ये माझा फोटो आहे, सेम मोठ्या लक्षासारखाच दिसतो. आणि वासरू म्हणजे आमच्या पूर्ण म्हणजे माझे भाऊजी आहेत अनिल भंडारी, यांनी जी घेतलेली वस्तू आहे ती म्हणजे आमचं नावच करेल. दादा वासराकडे बघता काय वाटते तुम्हाला, की कशा काय प्रकारे हा पळू शकते किंवा याचं भविष्य कसं काय असेल, तुम्हाला काय वाटतंय. भविष्य आता 2-3 जण अड्ड्यातच सांगितलेले, नंबरात जे बैल आहेत ते मला सांगितलेलं की आम्हाला बैल द्या, आम्हाला बैल द्या. आताच मगाशी तिथं जेव्हा गेलेला खाली, तेव्हा प्रत्येक जण सांगत होता की आम्हाला बैल द्या म्हणून. लवकरच एक मोठा धमाका पण होईल. नक्कीच बघा, आदत वयापासून एवढे मोठे मोठे धमाके करताय. दादा काय सांगताय याच्या पुढच्या शर्यतींबद्दल. आता थोडा आम्ही म्हणजे गॅप देऊनच पळू, कारण की त्याचा जीव पण बारीक आहे. बरोबर. त्याच्या हिशोबाने आम्ही गाडी गेलो. दादा आता बघतोय आपण, म्हणजे आदत वासरू असल्याच्या नंतर आपल्याला ना बऱ्याचशा गोष्टी सांभाळून कराव्या लागतात. त्याला पलवणं झालं, त्याला खाणं पाणं झालं आणि सगळ्या गोष्टी. आज बघा एवढं चांगला नंदी तुमच्या दावणीला आहे, काय कसं काय नियोजन कराल. तुम्हाला सांगू का, आता 4 दिवसापूर्वी जेव्हा नंबर काढला, 1 दिवस अगोदर गाडी म्हणजे घाटावरती पळाला, पण आम्हाला असा नंबर जेव्हा 3 नंबर आला तरी पण आम्हाला असं वाटत होता की आपण कुठेतरी बैलाला जास्त पळवतोय म्हणून. त्याचा आता पूर्ण जीव बनलाय तो घरच्यांचा. बरोबर. तर 3 फेऱ्या पळाल्याच्या नंतर त्याची अवस्था वगैरे काय होती, म्हणजे कशा काय प्रकारे तो होता, कारण का बरेचशा बैलांना 2 फेऱ्या मारल्याच्या नंतर थकवा जाणवतं, याचं कसं काय होतं. नाही, बैल पूर्ण फ्रेश होता. हा, बैल पूर्ण एकदम फ्रेशच वाटत होता 3 फेरे पळून सुद्धा. म्हणजे अजून येणाऱ्या कालामध्ये आपल्याला 3 फेऱ्यामध्ये येऊन पळताना बघायला भेटलं. काय पळेल सांगता. पण कदाचितच पळेल, म्हणजे आपल्याला जो खेळ आपला तो मुंबईचाच खेळ आहे. दादा जेव्हा वासरू पळतं ना, तेव्हा मागण्या पण तेवढ्याच येतात, पैरं पण येतात. तुमचं कसं काय झालं. मैदानात पळाल्याच्या नंतर जाम जण विचारतात की वासरू देणार का किंवा काय. हाय, एक मोठं नावच आहे की त्यांनी पण माझ्याकडूनच सांगितलेलं की म्हणजे वासरू विकतात का म्हणून. तर सध्या तरी नाही, म्हणजे आमची इच्छाच नाही म्हणजे आता पळवायचं पूर्ण. ओके. बघा मित्रांनो, एवढा चांगला नंदी शेवटी दावणीला लागले. लय लय नशिबान लागतं असा नंदी. दादा काय सांगाल, किती नंदी आहेत तुमच्या दावणीला. सध्या नंदी इथं 3 आहेत आणि आंब्याला पण आहेत. ते सर्व म्हणजे एकच नावाने पळतात. दावणीचे. बघा तरी पण दादा, इतर नंदी आणि घरच्याच बैलांपैकी आणि याच्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला. आता ते विचारून शरद खेळतात आणि हा बिनजोडलाच खेळतो. बघा आदात वयापासून मित्रांनो धुमाकूल करतोय मुंबईमध्ये.
आणि एक मोठा त्याचा फ्युचर असणार आहे मुंबई बिनजोडला. दादा मुंबई बिनजोडला याचा फ्युचर काय बघताय तुम्ही, कशा काय प्रकारे हा शर्यती खेळू शकतो तुमच्या मते? मुंबई बिनजोडला म्हणजे आता सध्या तरी आम्ही सर्व नियोजन करतो, आम्हाला पण स्टेजवर बसूनच नियोजन करायचे आहेत त्याच्या पुढे. मित्रांनो बघा, हा कॉन्फिडन्स पाहिजे बैला. बैल म्हणजे आपलं पलतंय ना खरोखर, म्हणजे आज मालकाचं नाव त्याने कुठून कुठेतरी वरपर्यंत नेण्याचा प्रयत्न 100% केलाय. आज आदात मध्ये एक पण म्हणजे असा याने गाडी हारला नाही. काय सांगाल दादा? नक्कीच म्हणजे आमच्या बैलावरती पूर्ण विश्वास आहे. ज्या पण बैलात टाकाल त्या बैलाच्या तोंडच पळल. दादा पब्लिकलाच पलवाचा निर्णय काय घेतलाय तुम्ही? जेव्हा आणलेला तेव्हा आमचा एक घरचा बैल आहे लक्ष्या म्हणून, ती आमची लक्ष्मीची असं समजा. त्या लक्षात पलवलेला पब्लिकने, तिथून आम्ही पब्लिक मध्येच पलवतो. दादा आज आवरं भारी, म्हणजे तुमच्या घरात नंदी आलाय. एक बोलतात ना की म्हणजे प्रत्येकाच्या नशिबान नसतं. तुम्ही किती स्वतःला नशीबवान समजताय की अशी लक्ष्मी तुमच्या दाराशी आली? नशिबवान म्हणजे आम्ही म्हणजे निहारिका अनिल शेठ भंडारी यांच्या नावाने पलतंय, पण जेवढे पण आम्ही नियोजन करतोय ते सर्व आम्ही म्हणजे असं नशिबवानच समजतो की ह्यो आमच्या दावणीला आलाय. नक्कीच दादा. आज बघा, बघायला गेलं तर तुमचे एवढे नंदी आहेत, पण या आदत वासराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. अक्षरशः मी पण पलताना बघितलेला खिडकालीच्या मैदानामध्ये, वाटलेलं का वासरू काहीतरी करेल, आणि त्या टायमाला पण आपली बाईट झालेली. काय सांगाल? हो, भरपूर जण सध्या तरी भरपूर जण पैरा मागतात, पण त्यांना आता म्हणजे आम्ही लगेच नाही हे करणार की त्यांना बरोबर. सांगतो की जसं आम्ही वासराला पळवू तसं त्या हिशोबाने आम्ही पैरे करू. ओके दादा, पैऱ्याला म्हणजे मागायला आल्याच्या नंतर बघा, तुम्हाला गुलाल पण टिकून ठेवायचा आहे त्याचा, आणि पैरे पण लोकांना द्यायचे आहेत. मग अशाने कसं काय नियोजन कराल? कारण का पैरा नाही दिल्याच्या नंतर रागरोष निर्माण होतं मनात. काय सांगाल? आता पैरे सध्या तरी आम्ही भरपूर जणांकडे पैरे मागितलेले आहे, पण काही लोक एक दोन जण आहेत की असे की नाही लगेच नाही म्हणून, म्हणजे वासरू छोटा आहे किंवा तुमच्या बैलाच्या त्या उड्या आहेत त्या कमी आहेत, त्या आमच्या बैलाच्या उड्या मोठ्या आहेत, असे पण काही जण बोलली. त्यांच्याशी पण आम्ही मैत्रीपूर्ण शर्यत केलो. हो, नक्कीच नक्कीच दादा. आज बघा एवढा सगळा गुलाल तुमच्या पाठीशी आहेत, एवढी सगळी पाठीराखी आहेत तुमची, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पाठीराखे भरपूरच आहेत, म्हणजे आता ब्राह्मण करवले गावात ज्याला बैलांची हाऊस नव्हती ते सुद्धा आता म्हणजे वासराच्या सोबत आहेत. बरोबर. आणि आज दादा एक गुलाल झाला, म्हणजे मैदानात आल्याच्या नंतर वासराला बघून वाटतंच की नक्कीच गुलाल घेईन. त्याची मस्तीवरनं समजतं की तो एकदम रागीट बैल, आणि पल पण त्याचा तसा असेल. मैदानात आल्याच्या नंतर पब्लिकचं काय रिएक्शन असतं? कारण का वासरू दिसायला बारीक आहे, पण तो पलतो एकदम वेगळा. वासराबद्दल म्हणजे बोलायचं पब्लिकनी तर म्हणजे आता पूर्ण जेवढे पण आता बैल वासरू गेला आतमध्ये, सगळे सांगत की वासरू एक नंबर पळेल, चारही बैल टॉप पळेल म्हणून. नक्कीच दादा, शुभेच्छा देतो तुम्हाला आजच्या या गुलालासाठी. नेहमीच गुलालामध्ये असतो. बघा आज छोटा तुमचा पाठी राखी देखील आलेला. काय नाव आहे त्याचं? थांब थांब एक मिनिट. बाबू, नाव काय तुझं? स्वरूप. कितवीला असतो? दुसरी. दुसरीला. मग आज शाळेला नव्हती का तुझी? नाही का, सुट्टी? कोणी आणलं तुला शर्तीनं? यांनी. मजा येते का शर्तीनं? बैल पकडले, याचं नाव काय? बैलाचं नाव काय? तुफान. तुफान. कसा पालतं कसा? हा, कसा पालला ते सांग? जोराम पालला ते काय ना, कन्फ्युज झाला विचार, आवरेज नाही त्याला कन्फ्युज केला फुल. मित्रांनो, इथं भले तो शांत असला म्हणून बोलतो, घरांना मस्ती करते. बाबू, बैलाला चरायला नाही घेऊन जातस का नाही तू? नाही जास करते का तू? खाण्यानं टाकते का तुला? तू खाना टाकतेस का बैलाला? मरते का नाही तुला बैल? मारते तुला बैल? नाही ना. मित्रांनो, तो फक्त आता कसा मौन व्रतामध्ये गेलेला, बाकी घाबरले, काही टेन्शन नाही. बाकी आतला वासरू आहे आणि समोर बघतोय पब्लिकचा वासरू, तर आता आतला वासरू घाबरले, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. दादा, शुभेच्छा तुम्हाला. आज एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड केली. आदत वयापासून आपला नंदी एवढा चांगला पळतोय, त्यासाठी शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही सुद्धा आमची बाईट घेतल्याबद्दल धन्यवाद. आभार.